नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत नात्यांना काळीमा. माहिती का दिली नाही म्हणत महिलेस मारहाण, चौघांवर गुन्हा. इचलकरंजी नातेवाईकाच्या मृत्यूची माहिती न दिल्याच्या कारणातून एका महिलेला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. त्यानुसार भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष सुनील प्रकाश जावळे, त्यांची पत्नी लता सुनील जावळे, मुलगा राहुल व करण जावळे, सर्व राहणार लालनगर इचलकरंजी यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. 2 मे रोजी सकाळी 11:30च्या सुमारास हा प्रकार जाधव मळा येथे घडला. फिर्यादी काजल लाखे यांच्या चुलत सासूचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना जावळे कुटुंब तेथे आले आणि आम्ही जवळचे नातेवाईक असताना आम्हाला माहिती का दिली नाही असा जाब विचारत त्यांनी वाद घातला आणि त्यातून मारहाणीची घटना घडली. या घटनेनंतर काजल लाखे यांनी समाजातील नातेवाईकांना घेऊन पोलीस अधीक्षक कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक इचलकरंजी, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी व पोलीस निरीक्षक इचलकरंजी यांचेकडे तक्रार केली असता यामध्ये तथाकथित सामाजिक कार्यकर्ता सुनील जावळे हा समाजातील प्रमुख लोकांचेवर तसेच समाजावर व इचलकरंजी शहरातील छोट्या मोठ्या व्यापारी लोकांना नाहक त्रास देण्याच्या हेतूने व त्यांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक करत असल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेऊन इचलकरंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. अशाच लेटेस्ट अपडेट व बातमीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.